हिवाळा चालू झाला की हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भाज्या उपलब्ध असतात. त्यातीलच एक भाजी म्हणजे ही हरभऱ्याची भाजी. जेव्हा हिवाळ्यामध्ये हरभरा पेरला जातो त्यावेळी अशा पद्धतीने ही हरभऱ्याची भाजी खोडली जाते. ही हरभऱ्याची भाजी दोन पद्धतीने बनवली जाते, एक म्हणजे पातळ आणि दुसरी म्हणजे सुकी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हरभऱ्याची सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी हरभऱ्याची भाजी घेतली आहे. जेव्हा हरभऱ्याची ही सुकी भाजी बनवली जाते तेव्हा शक्यतो ही भाजी धुवून घेतली जात नाही, कारण हरभऱ्याच्या भाजीला विशिष्ट प्रकारची आम असते, आंबटपणा असतो आणि तो धुतल्यामुळे निघून जातो आणि मग भाजी खायला चविष्ट लागत नाही. त्याच्यामुळे ही भाजी शक्यतो धुवून घ्यायची नाही. अशा पद्धतीने ही भाजी आपल्याला झटकून घ्यायची आहे, म्हणजे त्यावर असलेले धूळ कचरा किंवा जर आळ्या वगैरे असतील त्या खाली पडून जातात. आता आपण लगेच भाजी बनवायला घेणार आहोत. त्यासाठी गॅस ऑन करून गॅसवरती मी कढई ठेवली. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आता तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी आपल्याला चांगली तेलामध्ये तडतडू द्यायची आहे. इथे आपली मोहरी छान तडतडली गेली. आता यामध्ये अर्धा चमचे जिरे टाकायचे आहेत. जिरे देखील छान असे फुललेले आहेत. आता तेलामध्ये टाकूयात ठेचलेला लसूण. साधारण 10 ते 15 पाकळ्या लसणाचे इथे मी ठेचून घेतलेले आहेत. इथे शक्यतो लसणाचा जो वापर आहे तो थोडासा जास्त करायचा आहे. आता लसूण आपल्याला चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. हलकासा ब्राऊन होईपर्यंत लसूण तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. ही भाजी बनवताना आपण याच्यामध्ये फार जास्त मसाले वापरणार नाही, त्याच्यामुळे लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा, म्हणजे भाजीला चव छान येते. लसूण चांगला परतला गेलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे हरभऱ्याची भाजी. तर चांगली झटकून घेतलेली हरभऱ्याची भाजी यामध्ये मी टाकून घेते. साधारण पाव किलो हरभऱ्याची भाजी इथे मी घेतलेली आहे. आता ही भाजी आपण तेलामध्ये चांगली परतवून घेऊयात. गॅसच्या मीडियम ते लो फ्लेमवरती भाजी चांगली परतवून घ्यायची आहे, म्हणजे भाजीला छान अशी चव येते. या भाजीला फार जास्त पाणी सुटत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ही भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाण्याचा देखील उपयोग करावा लागतो. प्रथम आपल्याला जी काही भाजी आहे ती चांगली परतवून घ्यायची आहे. तसेच भाजीमध्ये मीठ टाकताना आपल्याला ते सर्वात शेवटी टाकायचं आहे, कारण भाजी परतल्यानंतर भाजीची जी काही क्वांटिटी आहे ती कमी होते. 2 ते 3 मिनिटे भाजी मी चांगली परतवून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता जी काही भाजी आहे ती छान अशी परतली गेली. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे पाव कप हरभऱ्याची भिजवलेली डाळ. तर जी काही डाळ आहे ती मी आधीच 10 ते 15 मिनिटे पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. इथे मी हरभऱ्याची डाळ वापरली आहे. तसेच आता टाकूयात चवीनुसार लाल तिखट. लाल तिखटऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची देखील वापरू शकता. तसेच इथे मी हरभऱ्याची डाळ वापरली. हरभऱ्याच्या डाळऐवजी तुम्ही इथे मुगाची डाळ देखील वापरू शकता, पण हरभऱ्याच्या डाळीने ही जी भाजी आहे ती खायला अजून चविष्ट लागते. आता हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचं आहे, मिसळून घ्यायचे आणि परतवून देखील घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता भाजीला अजिबात पाणी सुटलेलं नाहीये. आता आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. भाजी चांगली परतल्यानंतर तसेच भाजीमध्ये डाळ टाकल्यानंतर मग आपल्याला मीठ टाकायचं आहे, म्हणजे मिठाचा जो काही अंदाज आहे तो एकदम अचूक येतो. आता मीठ भाजीमध्ये चांगले मिक्स करून घेऊयात. इथे हे मी सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता भाजी शिजण्यासाठी भाजीमध्ये पाणी टाकायचं आहे. तर 1 वाटी पाणी यामध्ये मी टाकून घेते. 1 वाटी पाणी ही भाजी शिजण्यासाठी पुरेसं होतं. भाजीमध्ये पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि आता कढईवरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून ही भाजी आपल्याला चांगली 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. तर आता याच्यावरती मी झाकण ठेवले. तसेच मध्ये मध्ये भाजीला हलवून देखील घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटांनी आता झाकण उघडून बघूयात. तुम्ही बघू शकता आपली जी काही भाजी आहे ती एकदम मस्त अशी शिजली गेलेली आहे. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात, हलवून घेऊयात. गॅसची जी काही फ्लेम आहे ती लोच ठेवायची आहे आणि आता भाजीमध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तर शेंगदाण्याचा जो काही कूट आहे तो आपल्याला थोडासा जाडसरच याच्यामध्ये टाकायचा आहे. साधारण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट यामध्ये मी टाकलेला आहे. आता शेंगदाण्याचा कूट आपण भाजीमध्ये चांगला मिक्स करून घेऊयात. ज्या पद्धतीने आपण मेथीची किंवा शेपूची भाजी बनवतो सेम तशाच पद्धतीने ही देखील भाजी बनवली जाते. फक्त ही भाजी बनवताना शक्यतो ही भाजी धुतली जात नाही, कारण ही भाजी जर धुतली गेली तर मग त्याच्यामधील जो काही आंबटपणा आहे तो कमी होतो आणि मग ही भाजी खायला चांगली लागत नाही. त्याच्यामुळे शक्यतो ही भाजी धुतली जात नाही. पण समजा तुम्हाला जर ही भाजी धुवून घ्यायची असेल तर मग ही भाजी बनवताना तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस किंवा चिंच वापरू शकता. चला तर मग आपली इथे हरभऱ्याची भाजी बनवून तयार झाली. आता ही भाजी आपण डिशमध्ये सर्व करूयात. ही भाजी शक्यतो हिवाळ्यामध्येच उपलब्ध असते, त्याच्यामुळे ही जी भाजी आहे ही खुडल्यानंतर मग ती वाळवली जाते आणि वाळवून मग याची पातळ भाजी बनवली जाते. मग ती भाजी आपण वर्षभर देखील बनवू शकतो. इथे तुम्ही बघू शकता अतिशय छान अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे. खायला देखील ही भाजी अतिशय अप्रतिम अशी लागते. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.